जय भोलेनाथ. श्रावण सुरुवातच या 3 झाडांना हळूच स्पर्श करा. नमस्कार मित्रांनो, 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी या 3 झाडांना शांतपणे स्पर्श करा. छप्पर फाडले जाईल. पैशाची ही कमतरता भासेल. श्रीमंतांना इतकी संपत्ती मिळेल की ती व्यवस्थित करू शकणार नाही. जन्माच्या वेळी गरिबी त्वरित दूर होईल. जर तुमचा दूरवर विश्वास नसेल तर 13 ऑगस्टला म्हणजे श्रावणच्या पहिल्या दिवशी व्यावहारिक कार्य नाही, फक्त या अद्भुत देव वृक्षाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. श्रावण महिन्याच्या त्या देव झाडांमध्ये स्वतः भोलेनाथजी राहतात आणि ही झाडे तुमच्या घराच्या आसपास अगदी सहजपणे सापडतील. या वृक्षाबद्दल महादेवांनी स्वतः आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीने योग्य वेळी कृतीनुसार 13 ऑगस्टला पहिल्या दिवशी या झाडांना स्पर्श केला तर त्यांच्या घराला महादेवाचा आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आयुष्यात सुरू असलेली गरिबी आणि दुःख संपेल. जन्मताच गरिबीचे त्वरित उद्घाटन केले जाईल. तुमचे नशीब 7व्या आकाशावर असेल. तुम्ही जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागोमाग येईल. त्यामुळे भक्तांची तुम्हाला छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ बघा. भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडी सांगणार आहोत ज्याचा स्पर्श केल्याने तुमची गरिबी लगेच दूर होईल. भक्त भोलेनाथजी आणि माता लक्ष्मी तुमच्यावर इतकी दयाळू असतील की येणाऱ्या काळात तुम्ही श्रीमंत व्हाल जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला. जे आम्ही तुम्हाला 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सांगणार आहोत तर तुम्ही गरिबी दूर होईल. यावेळी अनेक वर्षानंतर भाविक एक दुर्मिळ योगायोग सापडणार आहे. तर आम्ही तुम्हाला ज्या झाडाबद्दल सांगणार आहोत, जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आणि शुभ वेळ पाहून त्यांना स्पर्श केला तर माझ्यावर विश्वास ठेवा, काही दिवसानंतर तुमच्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडेल. मग तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आनंदाने भरून जाल. 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही या देववृक्षांना स्पर्श केला तर तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे सर्व तपस्विरांसाठी हा व्हिडिओ बघा. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या झाडांना स्पर्श करावा लागेल. हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारच्या पौराणिक विश्वासांना महत्त्व दिले गेले आहे की अशी अनेक झाडे आहेत, रोपे आहेत ज्यांना देववृक्ष म्हटले गेले आहे आणि ती खूप शुभ मानली जातात. निसर्गात अशी अनेक झाडे आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या दूर करतात. विशेष म्हणजे लोक झाडांची केवळ पूजा करत नाही तर त्यांचा औषध म्हणूनही वापर करतात. ही अनेक प्रकारचे प्रमुख रोग बरे करते अशी अनेक प्रकारची झाडे वनस्पतीचा उल्लेख वैदिकीय पुराणांमध्ये आहे. भाविकांना 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही देखील या झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतील. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ स्वतः या चमत्कारी वनस्पतीवर बसतील, ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या विशेष झाडांना स्पर्श केला तर ते तुमच्या तराफा ओलांडेल आणि त्याच वेळी तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतील. मग स्वतः विधवा देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुम्हाला त्या चमत्कारी झाडांबद्दल सांगणारच आहोत. तुम्हाला श्रावणाबद्दल सांगू जेणेकरून तुम्हाला त्या दिव्य झाडांना स्पर्श करण्याची योग्य शुभ वेळ कळेल. श्रावणची नेमकी तारीख वेळ जाणून घेऊया. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावणचा पवित्र महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी संपेल. भक्त सर्वप्रथम 13 ऑगस्टच्या श्रावणच्या पहिल्या दिवशी आपण कोणत्याही या वनस्पतींना स्पर्श करू शकता. कोणत्याही वेळी त्यात काही अडचण नाही. आता कोणत्या रोपांना स्पर्श करावा हे सांगण्यात तुमचा जास्त वेळ वाया नका घालू. आपल्या हिंदू धर्मात भक्तांनी माता राणीचे अनेक रूपं सांगितले आहे, ज्यामध्ये झाडांना भीमादेवीचे रूप म्हटले जाते. तर आज आम्ही तुम्हाला अशा झाडांबद्दल सांगणार आहोत ज्याला 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी स्पर्श करणे शुभ मानले जाते. फक्त श्रावण महिन्याच्या त्यांना स्पर्श केल्याने सर्व शत्रू, कर्ज आणि गरिबी दूर होते. श्रावण महिन्याचा हा भगवान शिवाच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो आणि पवित्र श्रावण महिन्यात काही झाडे आहेत ज्यांना देववृक्ष म्हणतात, देवतांना वृक्ष म्हणतात. ते देवतांच्या प्रकटीकरण आहे. काली मातेचे अनेक रूप आहेत आणि आपल्या धर्मात आपण तिचे म्हणून पूजा करतो आणि तिची देखील पूजा केली पाहिजे. विज्ञान असेही म्हणते की झाडे आणि वनस्पती मानवांना विनामूल्य ऑक्सिजन देतात आणि झाडे ही वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात.
आणि आपल्याकडे असलेले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतल्यास तो सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी स्वतः नष्ट करू शकतो. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी शेमीच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या शुभेच्छा सांगाव्या लागते. जेव्हा तुम्ही हे कार्य कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमची गरिबी संपेल. या दिवशी शमी वृक्षाचा प्रभाव तुमच्यासाठी खूपच मोठा असणार आहे. तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे या श्रावणातील शमी वृक्षाचा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आता फक्त तिसरा झाडांबद्दल बोलतात, ज्याला देववृक्ष देखील म्हणतात. परिजातीच्या या झाडाचा उगम समुद्राच्या मंथनाने झाला आणि देवराज इंद्राच्या नंदनवनांमध्ये त्याची स्थापना झाली. नंतर भगवान कृष्णाने मानवी कल्याणासाठी हा वृक्ष पृथ्वीवर आणला. हे झाड लक्ष्मीचे रूप मानले जाते, कारण लक्ष्मी मातेचे जन्मही समुद्र मंथनाने झाला आहे. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात थकवा किंवा वेदना असेल किंवा उपवासादरम्यान त्रास होत असेल तर संध्याकाळी परिजाताच्या झाडाला स्पर्श केल्याने या सर्व समस्या दूर होतात. 13 ऑगस्टच्या पहिल्या दिवशी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करू शकता आणि विशेष लाभ मिळू शकता. 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही या झाडाखाली तुपाचा दिवा लावला आणि त्याच्या मुळामध्ये थोडेसे शेंदूर लावले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण मला तुमची प्रार्थना हवी आहे की हीच प्रार्थना आले परिजात वृक्ष, तू देवीची रूप आहेस, कृपया आमच्या सर्व समस्या सोडवा. लक्ष्मी आमच्या घरात राहते. पितृदोष, ग्रहदोष, लक्ष्मी दोष संपला आहे. कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करा. जर तुमच्या घरात पैशाचा ओघ कमी असेल आणि पैसा व्यर्थ खर्च होत असेल तर तुम्ही परिजाताची 5 फुले घेऊन ती व्यवस्थित वाळवू शकतात, पिवळ्या कपड्यात बांधू शकतात आणि ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. हे मंगळवारी किंवा श्रावणच्या पहिल्या दिवशी करा. त्यामुळे तुमच्या घराची संपत्ती वाढेल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. त्यामुळे भक्तांना, जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल किंवा तुमची काही अडचण, अपूर्ण इच्छा असेल तर या 3 झाडांबद्दल नमूद केलेले उपाय नक्की करा. विशेषतः जर तुम्ही 3 झाडांना स्पर्श केला तर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यावर कोणतीही शक्ती तुमच्या मार्गात येऊ शकणार नाही. त्यामुळे भक्तांनी 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी हे उपाय केले पाहिजे. यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते, तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब चमकू शकते. 13 ऑगस्टच्या श्रावणच्या पहिल्या दिवशी तुम्हाला या झाडाला स्पर्श करावा लागेल. तो एक पिंपळ वृक्ष आहे. हिंदू धर्माच्या पिंपळेचे झाड अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते. हे विशेषतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि नशीब येते. श्रावणच्या पहिल्या दिवशी एका पिंपळाच्या झाडाखाली बसा आणि ध्यान करा आणि ते स्वच्छ ठेवा. पिंपळाच्या खाली दिवा लावणे आणि पूजा करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते. शिवलिंगाची पाने अर्पण करता येतात. पिंपळाच्या झाडाखाली 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करा, मग दिवा लावून प्रार्थना करा. लक्षात ठेवा की रात्री कधीही पिंपळाच्या झाडाखाली झोपू नये, कारण ते अशुद्ध मानले जाते. भाविक आता पुढील देववृक्ष आहे ज्यांना तुम्हाला श्रावणच्या पहिल्या दिवशी स्पर्श करावा लागतो. ते झाड आहे वटवृक्ष. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा वृक्ष आहे. विशेषतः महिलांनी हा वृक्ष समृद्ध, आनंद आणि आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो. वटवृक्षाचा संबंध अनेकदा भगवान शिव आणि पार्वतीच्या संयुक्त पूजेशी जोडला जातो. 13 ऑगस्ट श्रावणच्या महिन्यात पहिल्या दिवशी या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करणे खूपच शुभ असते. दिवा लावा आणि झाडाखाली प्रार्थना करा. वडाच्या झाडाखाली दिवा लावून आणि वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून पूजा करणे खूपच शुभ आहे. वडाच्या झाडाखाली दिवा लावून मुळाला दूध आणि पाणी अर्पण करून आणि तेथे भगवान शिवाचे ध्यान करताना ओम नमः शिवायचा जप करून पूजा करणे खूपच शुभ आहे. वटवृक्षाच्या पूजेदरम्यान त्यांच्या फांद्या आणि खोड देखील सजले पाहिजे, कारण ते वृक्षाचे जीवन समृद्धीचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाची पाने ही भगवान शिवाला प्रिय आहेत. त्यामुळे भगवान शिवाला पानं अर्पण करणे शुभ मानले जाते. 13 ऑगस्टच्या श्रावणच्या पहिल्या दिवशी तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करावा लागेल. ते आता भक्त आहेत. ते कडुलिंबाचे झाड आहे. भक्त विशेषतः कडुलिंबाचे झाड हे आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. या झाडाची पाने आणि बिया औषधी कारणांसाठी वापरल्या जातात. ते गुणधर्मांनी समृद्ध आहेत आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहेत. कडुलिंबाच्या झाडाजवळ जा आणि त्याची पूजा करा. शिवलिंगावर कडुलिंबाची पाने अर्पण केल्याने
शुभता प्राप्त होते. कडुलिंबाच्या झाडाची साल आणि पाण्याने आंघोळ करणे हे देखील शुद्धता आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. कडुलिंबाच्या झाडाची पूजा करताना ओम नमः शिवायचा मंत्राचा जप नक्की करा. हे मन शांत करण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करते. कडुलिंबाची पाने शारीरिक शुद्धीकरणासाठी देखील वापरली जाऊ शकतात. तथापि तुम्ही त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन करत आहात याची खात्री करा. आता पुढच्या झाडाला तुम्हाला 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्यात पहिल्या दिवशी स्पर्श करावा लागेल, ते आहे आंब्याचं झाड. आंब्याचे झाड हे हिंदू धर्मात देखील महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा केल्याने त्या व्यक्तीला आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो. आंब्याच्या झाडावर जा आणि त्याची पूजा करा आणि भगवान शिवाचे ध्यान करा. शिवलिंगाला आंब्याची पाने अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. विशेषतः शिवाच्या पूजेत आंब्याच्या झाडाचा वापर करा, कारण हा वृक्ष आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. चला आता बघूया आपण श्रावण महिन्यात किती सोमवार आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात महादेव भक्त सोमवारी उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा आराधना करतात, तर काही जण संपूर्ण श्रावण महिना व्रत करतात, सात्विक भोजन करतात. हा महिना भगवान शिवाला समर्पित असल्याने आपल्या इच्छापूर्तीसाठी भक्तगण महादेवाला प्रसन्न करतात. हिंदू पौराणिक कथानुसार भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह श्रावण महिन्यात झाला होता. त्यामुळे यंदा श्रावण केव्हा सुरू होणार आणि श्रावणी सोमवार किती असतील याची माहिती घेऊया. भगवान शिवाच्या भक्तीसाठी श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शिवाची देवी पार्वती आपली पत्नी म्हणून स्वीकारली आणि पार्वतीचा विवाह याच महिन्यात संपन्न झाल्याने हा महिना शिवभक्तांसाठी महादेवाची पूजा आराधने देखील विशेष महत्त्वाचा मानला जातो. शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने 108 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. अशी मानले जाते की हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे. पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे भगवान शिवाची पूजा व व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा या महिन्यात पूर्ण होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, या महिन्यात येणाऱ्या सोमवारचे महत्त्व काय व किती श्रावण महिन्यात जाणून घेणार आहोत. श्रावण महिना कधी सुरू होतो. हिंदू पंचांगानुसार यंदा 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी संपणार आहे. श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेनुसार दुसरा महिना मानला जातो. या महिन्यात सोमवारचे व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे, त्यामुळे श्रावणी सोमवाराला देखील महत्त्व दिले जाते. श्रावण 2026 मध्ये किती सोमवार असतील. पहिली शिवमूठ तांदूळ 17 ऑगस्ट 2026, दुसरी शिवमूठ 24 ऑगस्ट, तिसरी शिवमूठ 31 ऑगस्ट, चौथी शिवमूठ आहे 7 सप्टेंबर. श्रावण महिन्याची उपासना करण्याची सोपी पद्धत आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा आणि स्वच्छ किंवा पांढरे कपडे घाला. पूजास्थळी पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे तोंड करून बसा. उभे राहून शिवलिंगाला जल अर्पण करू नका. तांब्याच्या भांड्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून ते शिवलिंगावर अखंड धारेने अर्पण करा. जल अभिषेकाच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा अगदी मनापासून जप करत राहा. यानंतर बेलपत्र, धोतरा, गोकर्णाची फुलं, पांढरे चंदन, फळे आणि इतर पूजेचे साहित्य भक्ती भावाने अर्पण करा. भगवान शिवाची आरती करा, नैवेद्य दाखवा आणि कडुलिंबाची सुख समृद्धीसाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. जलाभिषेक करताना कोणत्याही मंत्राचा जप करा. ओम तत्पुरुषाय विद्ये महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. ओम शर्वाय नमः. ओम पार्वती नमः. ओम विरूपक्षाय नमः. ओम विश्वरूपिणे नमः. शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नका. तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानली जाते, त्यामुळे शिवलिंगावर गंगाजलसोबत तुळशीची पाने अर्पण करण्याची परंपरा नाही. शिवपूजेसाठी बेलपत्राला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. शंखाने जलाभिषेक करू नका. गंगाजल किंवा शिवलिंगावर पाणी अर्पण करताना नेहमी तांब्याचे भांडे, कलश किंवा पात्र याचा वापर करावा. धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिवाला शंखातून पाणी अर्पण करणे अयोग्य मानले जाते, त्यामुळे जलाभिषेक करताना त्याचा वापर केला जात नाही. श्रावण महिन्याचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाची पूजा करणे, तसेच जल व
पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करणे महत्त्वाचे मानले जाते. तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवाची मनोभावे पूजा केल्यास इच्छापूर्ती होते असे मानतात. भगवान शिव व माता पार्वतीचा विवाह याच महिन्यात झाला होता. कुमारिका मुली इच्छित वर मिळवण्यासाठी या महिन्यात महादेव पार्वतीची पूजा करतात. तसेच श्रावणातील सोमवारी शिवलिंगावर शिवमुठ वाहण्याची देखील प्रथा आहे. अशा प्रकारे या महिन्यात शिवभक्तासाठी विशेष मानला जात असून भाविक भक्तांनी या महिन्यात श्रद्धेने शिवमुठ व्रताचे नियम व माहिती. विवाहानंतर पहिले 5 वर्षे श्रावण सोमवारी शिवमुठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. महाराष्ट्रात विवाहानंतरची पहिली 5 वर्ष क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक भक्त राहून, एक निष्ठ राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू या धान्याचा 5 मुठी देवांवर वाहाव्यात. मंत्र: हातात तांदूळ घेऊन म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा, देवा सासू सासऱ्या धीरा भावा, नणंद जावा भ्रतरा, नातवंडी ती आवडती करे देवा. नियम: दिवसभर उपवास करावा, गोष्टी खाऊ नये आणि संध्याकाळी महादेवाचे दर्शन घ्यावे, भोजन करावे. तर महादेवांच्या भक्तांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ.